जय हिंद, नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी समाधान महाजन स्वागत करतो तिरंगा मॅथ्स अकॅडमी आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनल. मित्रो, बहुतेक दिवसापासून आपला व्हिडिओ न होता, पण आज मी या ठिकाणी वेळ करून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी काही महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी आणलेल्या आहे. मी स्वतः व्हिडिओ बनवत असतो की एखादा महत्त्वाचा पॉईंट मिळेल तेव्हाच, विनाकारण मध्यंतरी मी 4-4 5-5 दिवसांनी मला व्हिडिओ टाकणं स्वतःला आवडत नाही. काही विद्यार्थी मित्र मला पर्सनली मेसेज करता, कोणी कॉल करतं, मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. परंतु व्हिडिओमार्फत काही गोष्टी विनाकारणास्तव सांगायला मला अजिबात आवडत नाही. चला आपण विषयाकडे वळूया. मित्रो, आपण काहीतरी 3 महत्त्वाच्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आणि त्याच्यात काही इतरही काही गोष्टी आपण समजून घेणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी कुठल्याही असं म्हणजे मुद्दा सोडून जर का वाटलं तर विषय मी नक्की बोलत असतो या व्हिडिओमध्ये. तर आपण 3 महत्त्वाच्या विषयांवर बोलणार. ते 3 महत्त्वाचे विषय अशा प्रकारे की आपण सगळ्यात अगोदर समजून घेणार आहे. आपली आज तुमची 1 तारीख आलेली आहे, परंतु आपला रिझल्ट आलेला नाही. तर प्रॉपर रिझल्ट कधी येणार आहे, मी आता तुम्हाला संभावता आम्ही त्या ठिकाणी काही कारणसुद्धा मांडणार आहे आणि ते कारण मी स्वतः वैयक्तिक म्हणजे तुम्हाला सांगणार आहे मी काही माहिती माझ्या हिशोबाने. रिझल्ट आपला कधीपर्यंत येऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा, रिझल्ट आला तर त्यामध्ये रिझल्टमध्ये आपल्याला नॉर्मलायझेशन मार्क्स कशी समजणार आहे आणि कसे समजणार आहे, यातला यात अजून त्या ठिकाणी मार्क्स किती वाढणार आहे आणि कसे वाढणार आहे, हा आपण मुद्दा ठिकाणी आपण थोड्या काळाने आपण समजून घेणार. कारण काही विद्यार्थी मित्रांना खूप काही डाऊट आहे. आणि आपला तिसरा मुद्दा असा असणार आहे की आपला ग्राउंड कधी होणार आहे. ठीक आहे, असा 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपण त्याला समजून घेऊ मित्र. कारण आपणही धावपडीत असेल आणि आपलंही मन लागत असेल, मी लागत नसेल, मी मला समजते. कारण बहुतेक जणांना भीती आहे की मला एवढे मार्क आहे, मला एवढे मार्क आहे, माझं काय होणार आहे, मी फेल होईल की पास होईल, मी एवढी मेहनत केली, मी तेवढी मेहनत केलेली आहे. किंवा काही लोकांना विश्वास असेल किंवा काही विश्वास दिलेला असेल किंवा तुझं सिलेक्शन होऊ शकतं आणि तुम्ही निवांतपणे अभ्यास सोडून तुम्ही फक्त आणि फक्त ते ग्राउंडची आणि रिझल्टची तुम्ही वाट पाहतात. तर मित्र, मी बहुतेक जणांना या ठिकाणी नेहमी सांगत असतो की आपली तयारी सुरू ठेवा. कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. ही स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर या ठिकाणी केव्हा कुठे काय घडतं हे तुम्हाला मला माहिती नाही. कारण जी रिॲलिटी प्रत्येकाला मान्य करावं लागते. कारण जशी रिॲलिटी तुमच्या आयुष्यात आहे ना, तशी माझ्या आयुष्यात कधीतरी आलेली, कधीतरी फेल झालेलं, म्हणून या अनुभवाचे बोल आहे. म्हणून आपल्या त्या ठिकाणी तयारी सुरू ठेवा. चला, आपला पहिला मुद्दा असणार रिझल्ट कधी येणार आहे. मित्रो, सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला माहिती आहे की लोकसभेचं इलेक्शन आपलं सुरू आहे, प्रत्येकाला माहिती आहे. आणि या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे, छोट्यापासून ते मोठ्या संस्थेपर्यंत गव्हर्नमेंट सगळ्या संस्था या ठिकाणी इलेक्शनच्या कामामध्ये प्रत्येकाची ड्युटी असते, त्या कामामध्ये ते व्यस्त राहतात. हे आपल्याला प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला वाटत असेल की एस-एस-सी पण लोकसभेच्या मागे लागली का, तर अशातला मुद्दा नाही मित्र. पण काही त्यांचे कर्मचारी सुद्धा लागलेले असतील, यात कितपत काही शंका नाही. आता मुद्दा असा आहे, माझं तरी मुख्य कारण असं असतं, मी इलेक्शनचं मुख्य कारण या ठिकाणी सांगणार आहे. आणि दुसरं कारण असं असणार मित्र, लक्षात ठेवा, ती इलेक्शन असल्यामुळे जे आपले फोर्स मेंबर आहेत, तुम्हाला मगाशी बोललेलं की नाशिकचं CISF सेंटर असेल, नागपूरचं CRPF सेंटर असेल, आपलं पुण्याचं CRPF सेंटर असेल आणि मुंबईचं एक सेंटर असेल. त्या सगळ्या सेंटरवरून जेवढी रिझर्व्ह, जेवढी एक्स्ट्रा स्ट्रेंथ असते ना, सगळ्या बल सदस्यांना त्या ठिकाणी इलेक्शनसाठी पाठवलेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी फिजिकल वगैरे घेण्यासाठी प्रॉपर तशी आपल्याला त्या ठिकाणी मॅन पॉवर नसतो. त्याच्यामुळे आपलं फिजिकल त्या ठिकाणी पुढे घेतले गेले आणि पुढे असल्यामुळे साहजिकच आहे, रिझल्ट तुमचा मिनिमम 25 ते 30 दिवसामध्ये एस-एस-सीचा रिझल्ट लावला जातोच. ही 95% त्या ठिकाणी शक्यता. परंतु इलेक्शन त्याला कारण ठरलेलं आहे. मग रिझल्ट कधी येणार आहे? आपला रिझल्ट लक्षात ठेवा तुम्ही, मे महिन्याच्या सेकंड सप्ताहापर्यंत, म्हणजे 15 तारखेच्या, म्हणजे जोड 10 ते 15 तारखेच्या आत आपली रिझल्ट येण्याची शक्यता आहे. तर लक्षात घ्या मित्रो. किंवा मग म्हणजे पहिला येतो 7 दिवसानंतर तुमची शक्यता जरा त्या सेकंड हप्त्यामध्ये खूप जास्त शक्यता असणार आहे. याचं कारण असं आहे की जर तेव्हा आपला रिझल्ट आला तर आपलं लगेच त्या ठिकाणी नेक्स्ट म्हणजे जूनच्या तुमचं 15 दिवसानंतर लगेच तुमचं फिजिकल त्या ठिकाणी स्टार्ट होऊ शकतं. कारण आपल्याला ते जूनमध्ये आपल्याला इलेक्शनचा लोकसभेचा फायनल रिझल्ट आहे. ठीक आहे. हां, हा झाला मुद्दा रिझल्टबद्दलचा. रिझल्टची काळजी करू नका. जी आपली रेग्युलर रुटीन आपली सुरू ठेवा. आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असणार मी तर रिझल्ट तर लागला. रिझल्ट लागल्यानंतर नॉर्मलायझेशन मार्क्स आपल्याला कसे कळणार आहे आणि किती कोणाचे मार्क्स वाढणार आहे आणि कसे वाढणार आहे, थोडक्यात समजून घेऊ आपण. मित्रो, रिझल्ट लागलेला असतो, त्याच्यात आपल्याला चार्ट दिलेला असतो कोणत्या विषयामध्ये आपल्याला किती मार्क आलेले आणि त्या ठिकाणी खाली रॉ मार्क्स असतात. रॉ मार्क्स म्हणजे तुम्हाला प्रॉपर मिळालेले मार्क्स. आता काय विद्यार्थी मित्र काय घेऊन फिरता माहिती आहे का, ते गुगलला काहीतरी तुम्ही टाईप केलं सगळं, काहीतरी गुगल डाटा भरला, तुम्हाला साईडला रॉ आणि नॉर्मलाइज मार्क दिसतात. आता एखादा तात्या माझ्याकडे आला, सर मला 90 मार्क होते आणि माझे नॉर्मलायझेशन मार्क 110 झाले म्हणे. मी हसायला लागलो. म्हटलं बाबा तू नॉर्मलायझेशन मार्क कुठून पाहिले? तो म्हणला की मला मी गुगलवरून पाहिले. मी त्याला म्हणलं हे सगळं फेक आहे, अशातला काही मुद्दा नसतो, फक्त अंदाजी तो एखादा प्रायव्हेट साईटचा तो भाग आहे. म्हणून त्या भानगडीत तुम्ही पडू नका मित्रो. तर एक रिझल्ट येतो, रिझल्ट म्हणजे रॉ मार्क्स राहतात ज्या साईटला जस्ट त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन मार्क्स राहतात ते आपल्या रिझल्टमध्ये येतं. म्हणून त्या गुगलच्या भानगडीत अजिबात तुम्ही पडू नका. हा पहिला मुद्दा. किती वाढणार मित्रो, ज्याप्रमाणे आपली शिफ्ट असते आणि आपण किती अटेम्प्ट केलेले आणि आपण किती त्या ठिकाणी मायनस सिस्टममध्ये किती कसे काय केलेले, या आधारे आपल्या त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन केलं जातं. नॉर्मलायझेशन करण्याचा अर्थ असा असतो मित्रो की एखाद्याची खूप जास्त सोपी शिफ्ट आलेली आणि त्याने खूप जास्त स्कोअर केला आणि एखाद्याची अभ्यास तेवढाच आहे पण त्याची शिफ्ट कठीण आलेली आणि त्याचे मार्क्स कमी आलेले, तर
तर यांचं ताळमेळ त्या ठिकाणी थोडंसं कितपत त्या ठिकाणी सेम आणण्यासाठी त्या ठिकाणी काही ना काही कितपटीमध्ये सगळ्या शिपमध्ये या ठिकाणी काहीतरी एक फॉर्म्युला वापरून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशनचा हा प्रमाण त्या ठिकाणी ठरवलं जातं आणि त्यानुसार आपले नॉर्मलायझेशन मार्क्स तयार होतात. लक्षात घ्या. बाकीच्या कुठल्या भानगडीत पडू नका. कोणी काही दिलेलं असेल तुम्हाला की या शिफ्टचे एवढे वाढतील असं काहीच नसतं. या भानगडीत पडू नका आणि आपला सोन्यासारखा वेळ वाया घालू नका. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपला असा असणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे. तर मित्र जर आपला रिझल्ट जर आपला त्या ठिकाणी मेच्या सेकंड हप्त्यामध्ये लागत आहे तर आपल्याला माहिती आहे तर आपला ग्राउंड जूनच्या जवळजवळ 15 तारखेनंतर आपला ग्राउंड 15 तारखेनंतर तुमचं ग्राउंडचं सगळं प्रोसेस सुरू होणार आहे. कारण तिथपर्यंत 15 आणि 10 पर्यंत का 10 नंतर कारण की 5ला तुमचा लोकसभेचा रिझल्ट आटोपला की लगेच त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात होण्याची परिपूर्ण शक्यता आहे. म्हणून सगळ्यांना गुड न्यूज चांगली खुशखबर पण अशी आहे की यावेळेस आपला ग्राउंड मला तरी वाटत की उन्हातानामध्ये पडवतील आणि एखाद्या उन्हामध्ये होणार आहे. मला असं वाटत होतं की उन्हामध्येच होईल, परंतु इलेक्शन आलं ना तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर तुम्हाला कुठल्या प्रकारे ऊन झेलावं लागणार नाही. थोडंसं थंड पण वातावरण असणार आहे आणि थोडंसं पावसाळ्याचं वातावरण असणार आहे. म्हणून या गोष्टीला अजिबात घाबरायचं कारण नाही. बस हिम्मत हर कदम हिम्मत ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि त्या दृष्टिकोनाने आपला त्या ठिकाणी अभ्यास, आपला सराव, आपली प्रॅक्टिस सुरू ठेवा. मेहनत घेत राहा. सकाळ संध्याकाळ तुम्ही कशी तयारी करता, तुम्ही सकाळी तशी तयारी करा आणि रेग्युलर तयारी करा. थोडं जास्त रनिंग करा जेणेकरून आपलं 5 किलोमीटर कव्हर होईल. 5 किलोमीटर एवढंही कठीण नाही आणि एवढंही सोपं नाही. लक्षात घ्या मित्र, ठीक आहे. म्हणून त्याला सोप्यात पण घेऊ नका आणि चेस्टसाठी पण तेवढी त्या ठिकाणी मेहनत घ्या. मी मगाशी बोललेलो बऱ्याच जणांना पुलअप्स वगैरे असतील. मी काही स्पेशल एक व्हिडिओ बनवणार त्या ठिकाणी. तशी तुम्ही त्या ठिकाणी तयारी करू शकता. जर इतर कोणाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. मला नक्की आवडेल आणि व्हिडिओ कसा मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ कसा वाटला नक्की त्या ठिकाणी कमेंट करा. मला मोटिवेशन, प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा भाऊ, ठीक आहे. आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, स्टेटस ठेवा. धन्यवाद. जय हिंद.